नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमस्कार. शिवलिंग काय आहे हे आपण मागच्या अनेक कथांच्या मधून बघितलं आहे. पण शिवलिंगाचं वैज्ञानिक रूप काय आहे हे जरा समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला आठवतं आहे, शिवलिंगाच्या बाबत मी एक दंतकथा म्हणून एक कथा सांगितली होती की दक्षाच्या यज्ञात देवी सतीचा अपमान झाला. देवी सतीने स्वतःला भस्म करून घेतलं. भस्म करून घेतल्यानंतर संतापलेल्या शिवानी दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केल्यानंतर स्वतःच्या शरीरात एक स्फोट घडवून आणला. शिवाच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी कोसळू लागले. त्या ठिकाणी विध्वंस होऊ लागला. प्रत्यक्ष शिवाचं लिंग जिथे कोसळणार तिथे खूप मोठा विध्वंस होईल. यातून देवी शक्तीनी, शक्ती स्वरूपिणी देवीनी आपल्या स्वतःमध्ये आपल्या योनिमार्गात ते लिंग समाविष्ट करून घेतलं आणि ते देवाचं रूप कायम पूजनीय बनलं असं आपण ऐकत आलेलो आहोत. आता खरंच ही कथा अशी आहे म्हणून ती वैज्ञानिक रूपात मान्य करायची का? असं असेल का? मग कुणी म्हणतं, बघा देवाला कुठे हळदी कुंकू व्हायला जातं, सगळी ठिकाणी पण महादेवाला कुठे हळदी कुंकू लावतात, कारण त्यात हळदी कुंकुवामध्ये आम्ल असतं, रसायनं असतात, आग होऊ शकते म्हणून वाहत नाहीत. भस्मच जे शांत असेल ते पाणी, बिल्वपत्र, भस्म, चंदन या सगळ्या शांत वाटणाऱ्या गोष्टी तिथे अर्पण केल्या जातात. काय आहे हे शिवलिंग? त्याचं स्वरूप काय आहे? शिवलिंग दुसरं तिसरं काही नाही, ते बिंदू नाद स्वरूप आहे. बिंदू आणि नाद यांचं स्वरूप आहे. बिंदू कोण आहे? बिंदू देवी आहे, बिंदू शक्ती आहे, बिंदू उमा आहे आणि नाद शिव आहे. बिंदू, नाद आणि शिव यांचा एकत्रित रूप म्हणजे शिवलिंग आहे. बिंदू नाद स्वरूप हे शिवलिंग आहे. दोन्हीचं संयुक्त रूप म्हणजे शिवलिंग आहे. म्हणून तिथे देवी उमा आहे याची खात्री आपल्याला पटते. आता शिवलिंगाचं दर्शन करताना काय भाव ठेवून करायचं आहे? शिवलिंगाचं दर्शन करताना उमा माता आहे, शिव पिता आहेत, हाच भाव ठेवून दर्शन करायचं आहे. आणि माता पित्याची सेवा करणं हाच परमधर्म आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि पूजा करायची आहे. हे शिवाच्या लिंगाचं वैज्ञानिक रूप आहे. भर्ग म्हणजे शिव आणि भर्गा म्हणजे सती, पार्वती, उमा. भर्गा स्त्री, भर्ग पुरुष आणि या सगळ्याचा, या दोघांचं एकत्रित रूप म्हणजे शिवलिंग. माता पिता समजून या शिवलिंगाची पूजा केली की जन्ममरणाचा फेरा चुकतो. जन्ममरणाचा फेरा चुकतो. आणि या शिवलिंगाचं ध्वनिलिंग नावाचं जे रूप आहे तो प्रणव मंत्र आहे आणि तो प्रणव मंत्र म्हणजे ओम. असं शिवलिंग मंदिरातलंच पूजलं पाहिजे असं नाही, तर पार्थिव शिवलिंग करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. ती पूजा कशी आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याची? पहिल्यांदा सांगतो, 1 कोटी यज्ञ केल्याचं जे फळ असतं ते फळ पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने मिळतं. आणि शिवपुराण सांगतं, आता हे वाक्य फार महत्वाचं आहे, शिवपुराणात याचा उल्लेख आहे. म्हणजे उगाचच सनातन हिंदू धर्मात वर्णभेदाची भाषा करत किंवा स्त्री पुरुषांवर अन्यायाची भाषा करत जी माणसं या धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे, शिवपुराणामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र, उलटही वाचा, शूद्र, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण या कोणत्याही वर्णातील
स्त्री पुरुष या कोणत्याही लिंगातील व्यक्तीला पूजा करण्याचा अधिकार आहे. अधिकार आहे असा शब्द आहे. म्हणजे उगाच काहीतरी मी म्हणतोय असं नाही, तसं आहे, करू शकता, करू शकले, करू शकाय, फरक पडत नाही असं नाही आहे. या सगळ्यांना करण्याचा अधिकार आहे असा शब्द वापरलेला आहे. अधिकार हा शब्द येतो ना, तेव्हा तो त्यांना असलेल्या हक्काशी निगडीत येतो. त्यामुळं पुराणांच्या मध्ये, स्मृतींच्या मध्ये, श्रुतींच्या मध्ये अधिकार हा शब्द जाणीवपूर्वक योजलेला आहे. त्यामुळे तो अधिकार त्यांना आहे. शिवाच्या 8 मूर्तींची पूजा करायची आहे पहिल्यांदा. अगदी मानसपूजा सुद्धा चालते. मानसपूजा शिवांच्या 8 मूर्ती कोणकोणत्या आहेत त्याची पूजा केली पाहिजे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्रमा, यजमान या शिवाच्या 8 मूर्ती आहेत. या 8 मूर्तींची पूजा करायची आहे. त्यानंतर शिवाच्या पुन्हा अजून कुणाची पूजा करायची आहे बघा. त्यानंतर भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती या नामांनी शिवाची पूजा करायची आहे. त्या 8 मूर्ती आहेत. तर शिवाची नामं कोणकोणती आहेत? भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव, पशुपती या शिवाच्या नामांनी त्याची पूजा करायची आहे. साधनं कोणकोणती आहेत? चंदन, अक्षत म्हणजे न तुटलेले तांदूळ, चंदन, अक्षत, बिल्वपत्र यांनी संपूर्ण शिवपरिवाराचं पूजन करायचं आहे. नुसतं शिवाचं नाही, बिल्व, अक्षत तांदूळ, बेलपत्र यांनी शिवाच्या परिवाराचं पूजन करायचं. आता परिवार कोण आहे शिवाचा? शिवाचा परिवार आहे ईशान, नंदी, चंड, महाकाल, भृंगी, वृष, स्कंद, कपरदीश्वर, सोम आणि शुक्र हा शिवपरिवार आहे. या शिवाच्या पूर्ण परिवाराचं रक्षण करायचं आहे. देवाच्या पुढच्या भागामध्ये वीरभद्र उभे आहेत असं गृहीत धरायचं आहे, त्यांचं पूजन करायचं आहे. देवाच्या मागच्या भागामध्ये कीर्तिमुखी आहेत, त्या कीर्तिमुखीची पूजा करायची आहे. 11 रुद्रांची पूजा करायची आहे. स्तुती करायची आहे देवाची, नुसती पूजा नाही, स्तुती पण करायची आहे. मग शिवसहस्त्रनाम म्हणा, रुद्र म्हणा, महिम्न म्हणा, वाटेल तो श्लोक म्हणा, हाच म्हणला पाहिजे असं काही नाही, कोणताही श्लोक म्हणा. शिवाची स्तुती करायची आहे, नमस्कार करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि विसर्जन करायचं आहे. आता एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, काही जण नेहमी म्हणत असतात, तर शिवाचा नैवेद्य ग्रहण करू नये, खरंय का? म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि तो पुन्हा परत आणून आपण ग्रहण करू नये असं म्हणतात. काही जण सांगतात तसं नाही आहे. शिवाचा नैवेद्य हा ग्राह्य आहे, तो ग्रहण करण्यास योग्य आहे, अग्राह्य नाही आहे. त्यामुळं शिवाला दाखवलेला नैवेद्य तुम्ही सगळे मिळून ग्रहण करू शकता, तो करायला हरकत नाही. आणि बिल्वपत्र तर फार महत्त्वाचं आहे बरं का, खूप महत्त्वाचं आहे. बिल्वपत्राच्या मध्ये प्रत्यक्ष शिव विराजमान आहेत असं म्हटलं जातं आणि हे बिल्वपत्र शिवांना अत्यंत प्रिय आहे. एक गोष्ट करून बघा, तुमच्या आयुष्यात खूप समाधान मिळेल. आपल्याकडे कोणी शिवभक्त आला तर त्या शिवभक्ताला बिल्वाच्या झाडाखाली बसून त्याला क्षीर म्हणजे खीर किंवा घृत म्हणजे तूप आणि खीर त्याला खायला द्या. शिव त्याने प्रसन्न होतात. खीर आणि तूप भक्ताला, शिवभक्ताला दिल्यानंतर आणि त्याला ते जर बिल्वपत्राच्या झाडाखाली दिलं तर त्याने अजून प्रसन्न होतात. त्याचं मोठं पुण्य आपल्याला मिळतं. बिल्वपत्र शिवपूजेमध्ये विसरायचं नाही, हे लक्षात ठेवा. नमस्कार.